राज्य सरकारने रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी 15 ऑगस्टपासून मराठी भाषा सक्तीची करण्याची निर्णय घेतला असून अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाकडून मराठी शिकवणी वर्ग सुरू करण्यात आले आहेत. ठाणे RTOच्या 3 हात नाका येथील कार्यालयात सुरू करण्यात आलेल्या अशाच एका वर्गाला मनसे पदाधिकाऱ्यांनी विरोध दर्शवत बंद पाडला. मनसे कार्यकर्त्यांनी कार्यालयात घोषणाबाजी करत मराठी युवकांना रिक्षा परवाने देण्यास प्राधान्य द्यावे अशी मागणी केली आहे. यावेळी शिकवणीसाठी आलेल्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांना वर्गातून बाहेर काढण्यात आलं. त्यामुळे काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. राज्यातील परप्रांतीय आणि अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी शिकवण्यासाठी शासनाने मुदत दिली असून त्यासाठी विशेष प्रशिक्षण वर्गांचं देखील आयोजन केलं जात आहे. मात्र या निर्णयावरून राजकीय वातावरण आता तापायला सुरुवात झाली आहे. आपल्या मराठी मुलांना पहिला प्राधान्य मिळालं पाहिजे, नंतर येणार आपल्या मराठी मुलांना हे राहून आपल्या लोकांनाच मारतायत. हे रिक्षामध्ये जास्त क्राईम हे लोकच करतायत. आपल्या लोकांना पहिलं आपल्या मराठी मुलांना पहिले आपल्यावरती का घ्यायचे. चला काका चला चला चलो.